नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाइड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी हीलर अँड क्रिस्टल थेरपिस्ट। स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या ह्या अनाहता हीलिंग स्टुडिओ चॅनलमध्ये। आपल्या सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा। मित्रांनो, गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण ही 7 चक्राची सिरीज मालिका सुरू केलेली आहे। ह्या मालिकेमध्ये आपण मागच्या एपिसोडमध्ये रूट चक्र किंवा मूलाधार चक्राची माहिती घेतली होती, त्याचं ज्ञानवर्धन केलं होतं। आज या सेकंड एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत सॅक्रल चक्र किंवा त्याला स्वादिष्टान चक्र असं सुद्धा म्हणतात। आता पहिल्यांदा आपण याचा अर्थ समजून घेऊया। यामध्ये स्व म्हणजे सेल्फ आणि अधिष्ठान म्हणजे निवासस्थान, ड्वेलिंग प्लेस ज्याला म्हणतो, आपल्या शरीरामध्ये आपलं स्वतःचं जे निवासस्थान आहे, अस्तित्व आहे, ते या स्वादिष्टान चक्रामध्ये सामावलेलं असतं। आता याचं लोकेशन कुठे आहे, कुठे असतं हे? तर हे असतं आपल्या ओटीपोटाच्या जागी, आपल्या नाभीच्या 2 सेंटीमीटर खाली। याचा रंग केशरी आहे आणि ह्याचं एलिमेंट आहे जल तत्व किंवा वॉटर एलिमेंट आपण ज्याला म्हणतो। त्याच्यामुळे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी मिळत असते। याचा बीज मंत्र आहे वम आणि याचा सिम्बॉल 6 पाकळ्यांचं कमळ। ह्याची देवता आहे ब्रह्मा, उत्पत्तीचं जे कारण आहे किंवा सृष्टीचा निर्माता जो आहे ब्रह्मा, हा ब्रह्मा या सॅक्रल चक्राची देवता आहे। हे सॅक्रल चक्र काय रिप्रेझेंट करतं? तर हे रिप्रेझेंट करतं आपले इमोशन्स, डिझायर, पॅशन, क्रिएटिव्हिटी, ज्याला आपण नवनिर्मिती म्हणतो। आता या चक्राचे फंक्शन्स काय काय आहे आपण बघू। तर हे चक्र आपल्या भावना कंट्रोल करतं, सेल्फ एक्सप्रेशन, इनोव्हेटिव्ह पॉवर, थॉट्स, इंटिमसी। हे चक्र आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंट्रोल करतं, किडनी, ब्लॅडर, ह्यांच्याशी संबंधित जे काही फंक्शन्स असतात किंवा कार्य असतात, ते सर्व कार्य हे स्वादिष्टान चक्र कंट्रोल करत असतं। आता याचा जलतत्व असल्यामुळे आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी, ॲडॅप्टेबिलिटी, त्याच्यानंतर आपल्यामध्ये लवचिकता आणतं, त्यामुळे आपण नवीन सिच्युएशनला सहज ॲडॅप्ट होऊ शकतो। स्वतःमध्ये सहज ॲडजस्ट करून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते, सहज आपण नवीन लोकांशी जुळवून घेऊ शकतो। मग आता हे चक्र जर बॅलन्स असेल तर याचे सिम्पटम्स कोणते कोणते आहेत? जॉय अँड प्लेजर, आपण नेहमी हॅपी, आनंदी, जॉयफुल राहू शकतो, आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो। दुसरं फंक्शन आहे याचं क्रिएटिव्हिटी, सतत नवनवीन आयडियाज येतात, नवीन सृजनशीलता आपल्यामध्ये बहरते आणि त्यातून नवनिर्मिती घडत असते। तिसरं याचं सिम्पटम आहे रिलेशनशिपमध्ये हार्मोनी आणि इंटिमसी, आत्मीयता निर्माण करतं। नंतर सेल्फ एक्सप्रेशन, आपण आपल्या स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करू शकतो। थोडक्यात काय, तर प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण आपलं जीवन जगण्याचा आनंद घेऊ शकतो, अतिशय उत्साहाने, आनंदाने आपण आपलं जीवन व्यक्त करू शकतो। आता स्वादिष्टान चक्र जर इम्बॅलन्स असेल, त्याच्यामध्ये काही ब्लॉकेजेस आलेले असतील किंवा ते डिॲक्टिवेट झालेलं असेल बऱ्याचशा कारणाने, स्ट्रेसमुळे असेल, तर असं जर झालेलं असेल, इम्बॅलन्स जर झालेलं असेल, तर मग काय सिम्पटम्स दिसतील? अर्थातच बॅलन्स असताना जे सिम्पटम्स दिसतात त्याच्या अगदी विरुद्ध सिम्पटम्स दिसतील। की सगळ्यात पहिलं काय, तर आपल्याला निरुत्साह राहील, आपल्याला कशामध्येच उत्साह वाटणार नाही, आपल्याला गिल्ट फील होईल। जसं आपल्याला बॅलन्स जर असेल तर कॉन्फिडन्स फील होतो, तसं ब्लॉकेज जर असतील तर आपल्याला गिल्टी फील होईल किंवा प्रत्येक गोष्टीला आपणच दोषी आहोत, स्वतःकडे आपण आपले दोष ओढवून घेऊ शकतो। आपली इमोशनल इन्स्टॅबिलिटी दर्शवतं किंवा ज्याला आपल्याला शेम म्हणतो आपण ज्याला, की प्रत्येक गोष्टीसाठी आपण आपल्याला शेमफुल ठरवतो किंवा असं वाटतं की आपल्याचमुळे हे झालं असेल, आपणच नव्हतं करायला पाहिजे, आपणच माघार घ्यायला पाहिजे होती, वगैरे वगैरे। म्हणजे कुठेतरी आपला स्व जो आहे हा हललेला असतो, त्याला आपण ब्लॉकेजेस असं म्हणतो।
आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये किंवा अडचण जर निर्माण झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण डगमगून जातो. आपल्याला क्लॅरिटी राहत नाही किंवा आपल्याला ती सिच्युएशन हँडल करता येत नाही. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमुळे की गिल्ट फील होणे, शेम वाटणे किंवा आत्मविश्वास कमी होणे, ह्या सगळ्यांमुळे कुठेतरी आपल्या रिलेशनशिपमध्ये परिणाम निर्माण होतो. आपल्या रिलेशनशिप्स ज्या असतात, नातेसंबंध जे आहे हे आपण कॉन्फिडन्सनी किंवा तेवढ्या आत्मीयतेने हँडल करू शकत नाही. ते दुरावल्या जातात. डिटॅचमेंट ज्याला म्हणतो आपण, ही डिटॅचमेंट किंवा मिसअंडरस्टँडिंग एकमेकांबद्दल निर्माण होते. त्याच्यानंतर फिअर ऑफ चेंज म्हणजे भीती आपल्या मनामध्ये. कुठलाही बदल जर घडून येत असेल किंवा नवीन ठिकाणी जायचं असेल, नवीन लोकांशी बोलायचं असेल, कम्युनिकेशन करायचं असेल, तर तिथे आपल्या मनामध्ये कुठेतरी भीती राहते, धास्ती राहते की मी तिथे योग्य पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करू शकेल की नाही. हा अनुभव बरेचसे लोक टाळतात नवीन ठिकाणी जायला किंवा नवीन लोकांना भेटायला, कारण ते सहजासहजी अशा सिच्युएशनमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेऊ शकत नाही, अडॅप्ट करून घेऊ शकत नाही. तेव्हा समजायचं की यांचं सॅक्रल चक्र ब्लॉक्ड आहे. त्याचबरोबर आपल्याला कॉन्फिडन्स राहत नाही किंवा आपल्याला काही ह्या सर्व कारणांमुळे. मग आता कसं असतं की हे जे आहेत म्हणजे भावनात्मक बदल जे आहेत आपल्या शरीरामध्ये घडून येणारे, हे भावनात्मक बदल आपल्या फिजिकल बॉडीवरती पण म्हणजे शारीरिकदृष्ट्यासुद्धा कुठे ना कुठे असर दाखवतात. मग अशा वेळी काय होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हॉर्मोन्सवरती इम्पॅक्ट करतं. आपले हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात, त्यामुळे आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब होते. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी संबंधित जे काही फंक्शन्स असतील ते सुद्धा डिस्टर्ब होतात. बऱ्याच लोकांना सॅक्रल चक्र ब्लॉक असल्यामुळे इश्यू होण्याला सुद्धा प्रॉब्लेम येतो किंवा लेट इश्यूज होतात. त्याच्यानंतर आपली जी काही हार्मोनी असते किंवा आपलं जे वागणं असतं याच्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे बराच फरक पडलेला असतो. आपला कॉन्फिडन्सच कमी झालेला असल्यामुळे आपल्याला इतरांशी वागण्या बोलण्यात अडचण निर्माण होते. आता हे सॅक्रल चक्र जेव्हा ब्लॉक झालेलं असते तेव्हा याला ॲक्टिवेट करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर मेडिटेशन हा सर्वात बेस्ट उपाय आहे आपले चक्र बॅलन्स करण्यासाठी. तर याचा जो बीज मंत्र आहे वम, ह्या वमचं उच्चारण करून आपण रोज 2 ते 3 मिनिटं आपल्या सॅक्रल चक्रावरती लक्ष केंद्रित करून वमचा उच्चार करून मेडिटेशन जर केलं तर काही दिवसामध्ये आपलं सॅक्रल चक्र हे ॲक्टिवेट होऊ शकतं. दुसरा उपाय आहे योगासनं करणं. योगासनामध्ये बटरफ्लाय आणि भुजंगासन हे 2 आसनं जर आपण केले तरी आपलं सॅक्रल चक्र ॲक्टिवेट होतं. नंतर आहे की आपली क्रिएटिव्हिटी वाढवायला पाहिजे. क्रिएटिव्हिटीमध्ये आपण नेमकं काय करू शकतो, तर आपण त्याच्यामध्ये पेंटिंग करू शकतो, काही लेख लिहू शकतो, रायटिंग करू शकतो, म्युझिक ऐकणे असेल किंवा काही आउटडोअर ॲक्टिव्हिटीज असतील, डान्सिंग असेल, म्हणजे कुठली ना कुठल्या प्रकारची जर क्रिएटिव्हिटी आपण करत राहिलो तर आपण आपलं सॅक्रल चक्र ॲक्टिवेट करू शकतो. त्याचबरोबर सतत घरात न राहता काही दिवस पूर्ण फॅमिलीसोबत फिरायला गेलो, काही आउटडोअर ॲक्टिव्हिटीज केल्या, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज केल्या तरीही आपलं सॅक्रल चक्र ॲक्टिवेट राहतं. आता काही फूड्स पण आहेत जे जे आपल्या रोजच्या जेवणाचा भागच असतात, पण आपल्याला माहीत नाही आहे, कारण आपला इंडियन आयुर्वेद इतकं स्ट्रॉंग आहे की त्या सगळ्या घटकांचा समावेश आपल्या डाएटमध्ये झालेलाच आहे वर्षानुवर्षापासून, पुरातन काळापासून, पण आपल्याला त्याचं सायंटिफिक महत्त्व माहीत नाही आहे. म्हणून सांगते की जे काही केशरी रंगाचे जे फळं असतील ते फळं आपण आपल्या सेवनामध्ये घेऊ शकतो. जसं पपया आहे किंवा ऑरेंजेस आहेत, कॅरट आहे आणि पंपकिन, तो आपण आपल्या जेवणामध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला क्रिस्टल सजेस्ट करेल, कार्नेलिन, मूनस्टोन आणि सनस्टोन, 3 क्रिस्टल्स आपण वापरू शकतो. ह्या क्रिस्टल्सच्या वापरण्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये ह्या क्रिस्टलच्या स्ट्रक्चरमुळे, मॉलिक्युलर स्ट्रक्चरमुळे जी काही एनर्जी रिफ्लेक्ट होते
त्या एनर्जीमुळे सुद्धा आपलं सॅक्रल चक्र स्ट्रॉंग होते, ॲक्टिवेट होते. आता लॉर्ड गणेशा आणि या सॅक्रल चक्राचं काय कनेक्शन आहे? कारण आपण ही सिरीज गणपती उत्सवाच्या निमित्ताने सुरू केलेली आहे. गणपती उत्सवामध्ये आपल्या सॅक्रल चक्रावरती आपण कसं वर्क करू शकतो, आपण आपलं सॅक्रल चक्र कसं ॲक्टिवेट करू शकतो, स्ट्रॉंग करू शकतो. तर गणपती उत्सवामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या व्यक्त होण्यासारख्या किंवा एक्सप्रेस करण्यासारख्या किंवा स्वतःचं कौशल्य दाखवण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज गणपती उत्सवामध्ये खूप होत असतात. गणपती बाप्पा हे ॲडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटीचं एक काय म्हणता येईल की द्योतक आहे. गणपती बाप्पाची सोंड जी आहे ही अतिशय फ्लेक्झिबल असते. ती आपल्यामध्ये गणपती बाप्पाची आराधना करून आपण स्वतःमध्ये ती ॲडॅप्टेबिलिटी, ती फ्लेक्झिबिलिटी आणू शकतो आणि जीवन हे अगदी सहज कसं जगायचं, चैतन्यमय कसं जगायचं, नवचैतन्य आपल्यामध्ये कसं निर्माण करायचं ह्याचं आपल्याला ज्ञान आपण गणपतीकडून घेऊ शकतो. मग आता करायचं काय? तर गणपतीच्या या उत्सवादरम्यान लेझिम असतं, ढोलताशे असतात, गणपतीचे गाणे असतात की जे आपल्या शरीरामध्ये एक नवीन एनर्जी देतात. त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. ढोलताशे, लेझिम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला ऊर्जा देणाऱ्या असतात आणि ही जी काही ऊर्जा आहे ही 10-11 दिवसाची ऊर्जा आपल्याला वर्षभर नवचैतन्य आपल्या शरीरामध्ये निर्माण करते आणि आपलं जे सॅक्रल चक्र आहे याला ॲक्टिवेट ठेवते, बॅलन्स ठेवते. स्वतःला व्यक्त होण्याचे हे 10 दिवस असतात. स्वतःमधलं कौशल्य दाखवण्याचं, क्रिएटिव्हिटी दाखवण्याचे हे 10 दिवस असतात. म्हणून या 10 दिवसाचा मनमुराद आनंद घ्या आणि जीवन अगदी सहज सुंदर कसं जगता येईल हे याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये आपण आपल्या सेकंड चक्राची म्हणजे सॅक्रल चक्राची, स्वाधिष्ठान चक्राची माहिती पाहिली, जो रिप्रेझेंट करतो आपल्यामधली क्रिएटिव्हिटी, आपल्यामधलं सेल्फनेस आणि आपल्यामधलं कॉन्फिडन्स किंवा ॲडॅप्टेबिलिटी रिप्रेझेंट करतं. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तिसरं चक्र, ते आहे सोलर प्लेक्सेस किंवा त्याला आपण मणिपूर चक्र असे म्हणतो. मणिपूर चक्र हे केंद्र आहे आपल्या आत्मविश्वासाचं, आपल्या हॅपीनेसचं, आपल्या जॉयचं. तर आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती मी प्रत्येक एपिसोडमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. थँक्यू मला ऐकून घेतल्याबद्दल.